एका छोट्या खोलीत सुरू झालेला क्लास हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारा ब्रँड आणि आता थेट सीबीआयच्या रडारवर. लातूरच्या आरसीसी क्लासेसचे सर्वेसर्वा शिवराज मोटेगावकर अखेर नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत. पण एका प्रमोशनल व्हिडिओमुळेच संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला असं म्हटलं जात आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? एका शिक्षकाचा प्रवास इतका मोठा कसा झाला आणि अखेर तो वादाच्या भोवऱ्यात कसा अडकला? जाणून घेऊया आजच्या या सविस्तर माहितीमध्ये. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारं नीट पेपर फुटी प्रकरण आता आणखी मोठं होताना दिसत आहे. कारण या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी क्लासेसपर्यंत पोहोचलेले आहेत. सीबीआयने आरसीसी क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तपास यंत्रणांना संशय यायला सुरुवात झाली ती एका प्रमोशनल व्हिडिओमुळे. होय, आरसीसीच्या एका जाहिरातीतील काही विद्यार्थ्यांच्या उत्तरामुळे आणि विचारलेल्या प्रश्नामुळे तपास अधिक खोलात गेला आणि कथित पेपरफुटी रॅकेटचा धागा मोटेगावकरांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे. मित्रांनो, शिवराज मोटेगावकर यांचा प्रवास पाहिला तर तो एखाद्या संघर्षमय सिनेमासारखा वाटतो. रेणापूर तालुक्यातील हनुमंतवाडी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या मोटेगावकर यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लातूरमध्ये शिक्षण घेत त्यांनी MSc केमिस्ट्रीमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. त्यानंतर उमरगा, आंबेजोगाई आणि बीडमध्ये शिक्षक म्हणून काम करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची एक वेगळी छाप निर्माण केली. यानंतर 2003 मध्ये एका छोट्याशा खोलीत रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसची सुरुवात केली आणि हाच क्लास पुढे आरसीसी क्लास या मोठ्या ब्रँडमध्ये बदलला. रसायनशास्त्रावर असलेले प्रभुत्व, शिकवण्याची वेगळी पद्धत आणि नीट परीक्षेचं वाढतं वेळ यामुळे आरसीसीचं नाव झपाट्याने वाढू लागलं. पुढे फक्त केमिस्ट्रीच नव्हे तर फिजिक्स, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स असे सर्व विषय एका छताखाली शिकवले जाऊ लागले. फक्त लातूरच नाही तर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अकोला अशा मोठ्या शहरांमध्ये आरसीसीच्या शाखा सुरू झाल्या. दरवर्षी हजारो विद्यार्थी नीट, जी आणि MST-CET सारख्या परीक्षांसाठी इथे प्रवेश घेत असल्याचा दावा केला जात होता. ऑनलाईन शिक्षणामुळे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांपर्यंतही आरसीसी पोहोचलं आणि काही वर्षातच हा क्लास महाराष्ट्रातील मोठ्या कोचिंग ब्रँडपैकी एक बनला. पण आता हाच ब्रँड गंभीर आरोपामुळे चर्चेचं केंद्रस्थान आलेलं आहे. 17 मे रोजी सीबीआयने शिवराज मोटेगावकर यांची जवळपास 10 तास चौकशी केली. त्यानंतर 18 मे रोजी ही चौकशी सुरू होती आणि अखेर त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली होती. मोटेगावकर यांच्या अटकेनंतर हा आकडा 10 वर पोहोचला आहे. न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावलेली आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या कारवाईनंतरही आरसीसी मधील शैक्षणिक हालचाली पूर्णपणे बंद झालेल्या नाही. आगामी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे आणि काही विद्यार्थी अजूनही प्रवेशांसाठी येत असल्याचं सांगितलं जात आहे. पण या संपूर्ण प्रकरणामुळे आता एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या मेहनतीची खरी कसोटी राहिलेली आहे का, की शिक्षणाचं पूर्णपणे व्यावसायीकरण झालंय? एका छोट्या खोलीतून सुरू झालेला प्रवास, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नाशी जोडलेलं नाव आणि आता थेट सीबीआय चौकशीपर्यंत पोहोचलेले प्रकरण यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. या प्रकरणावर तुमचं मत काय? स्पर्धा परीक्षामधील पेपरफुटी थांबवण्यासाठी सरकारने काय करायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सत्ता मंच या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.